याच दरम्यान आदरणीय ठाण कोपरीचे उद्योजक राजेश भाऊंचे या ठिकाणी शुभागमन झाले. विनंती करतो अगदी आमचे दिनेश दादांचे भाऊचे आहेत ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य देखील आर्थिक सहकार्य राहिलं, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं खऱ्या अर्थानं मनात बसून आभार व्यक्त करतो. चला डीजे आपण देखील तयार राहा. आणि वनवासाला सीताफळ अशी परिस्थिती. यस यस, थँक्यू डीजे. ब्राह्मणदेव बाटाळे टीम आणि त्यांच्या विपक्षात बाटल करण्यासाठी सज्ज झाली आहे. खरं तर दुसऱ्या फेरीतील दुसरे मॅच खेळण्यासाठी आपण भाव्य 11 वाघविल टीम या दोन टीम दरम्यानचा घमासन युद्ध क्रिकेटमधले ढुशुम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी दाबा कुठपर्यंत होते चला पहिल्या सत्रासाठी ऐकवतो विशालला, त्यानंतर पुन्हा एकदा जोडू आम्ही तुमच्या समवेत. यंग साइड्स एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. पुलचा फटका ऑन साइडला गॅपमध्ये आणि डायरेक्टली रोप्स वरती बॉल पडला, म्हणजे मिळतील 6 धावा. पगला षटकार या पगला सत्रामधला. पुल केलं होतं इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, हा स्ट्रोक मारला होता आणि अगदी डीप मिड विकेट रिजनला क्लिअर केलं. षटकार इथे येतो. धावपळ या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढत 8 वरती जाऊन पोहोचला. 8 ऑन द बोर्ड. आणि हा सामना जर आपण पाहिला तर आहे 4 षटकांचा. 4 ओव्हरची मॅच. भव्य 11 वाघबीळ त्यांचा अगेन्स्ट ब्राह्मणदेव क्रिकेट टीम भाटाळे. ही बॅटल आपण पाहत आहात या आफ्टरनून सेशनमध्ये. नेक्स्ट बॉल स्टिप आउट झाला होता प्रयाग, बट बॅटरने बॉलचा तितकासा चांगला कनेक्शन नाही आहे. इनर एज लागली होती आणि दरम्यान फाईन लेगला हा बॉल फील्ड केला जातो, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळेल. या सीझनमध्ये जर आपण विचार केला दोन्ही टीमचा, तर आतापर्यंत मला असं वाटतं की माझ्या माहितीनुसार एक स्पर्धेचे ते चॅम्पियन बनले. त्यामध्ये DR ट्रॉफी वाघबीळ, तिथे वाघबीळ टीम चॅम्पियन बनली होती आणि त्यानंतर JB ट्रॉफी गोडसेची चॅम्पियन टीम राहिली होती भाटाले टीम. स्टेप आउट झाला प्रेम, ऑन साईडला खेचून मारला, गॅपमध्ये स्ट्रोक, आउटफील्ड फास्ट थांबवणं कठीण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मंदिरा या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, बट एक गोष्टीची कमतरता खऱ्या अर्थानं वाटली या फर्स्ट ओव्हरमध्ये की ज्या सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करण्यासाठी साहिलला आम्ही जाणतो त्याप्रमाणे आतापर्यंत बॉल टाकले नाही आहेत. कारण जर आपण लाईन आणि लेंथ आतापर्यंत पागली तर मोस्ट ऑफ बॅक ऑफ लाईन डिलिव्हरीज टाकल्या गेल्या, पण यावेळेस ड्राईव्हचा फटका आता कव्हर रिजनला झाली मिसफिल्ड आणि हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी पगला षटकामध्ये इथे बाउंड्रीजचा पाऊस जणू काय पडला की काय. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. ड्राईव्हचा फटका प्रेम पाटील आणि त्यांचा समवेत प्रयाग माळी ही जोडी आपण पाहत आहात आणि एक एक्सप्लोसिव्ह फलकावरती. नेक्स्ट बॉल आता देखील स्टेप आउट झाला, मिस्क्यू स्ट्रोक होता. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला भाया. बॉल फील्ड इथे केला जातो आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. एक रन इथे कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती आणि या एका धावेच्या मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला
18 आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 विदाउट लॉस टीम भाटाळे. रिमेनिंग जो खेळ बाकी आहे त्या 3 ओव्हरचा पहिल्या षटकामध्ये तर 18 आल्या. बघा टीम वाघबिलकडे चांगली बॅटिंग युनिट आहे, बट जर पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे ही सुरुवात राहिलेली आहे असं वाटतं की मिनिमम 50 ते 55 धावा आपल्याला बनताना दिसू शकतात. सो दॅट्स वाय मी म्हणेन की कुठे ना कुठे आता इथे विकेटचा शोध करावा लागेल. एखादी विकेट, एखादे ब्रेक थ्रू मिळवणं ही गोष्ट आता महत्त्वाची असेल टीम भव्य 11 वाघबिलसाठी. फर्स्ट ओव्हर 4 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं, म्हणजे येत्या 2 षटकांसाठी टीम वाघबिल आपल्याकडे 11 मिनिटं असतील. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. सेकंड ओव्हर भाया पाटील दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतो. बघा टीम वाघबिल तुम्ही फील्ड सेट करण्यासाठी वेळ घ्या, बट टायमर सुरू आहे, तो वेळ देखील काउंट होतो. सो रिक्वेस्ट आहे की त्वरित तुमचे फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. येत्या 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण रन्स 18 इथे बनवल्या गेल्या. ज्या सुरुवातीची अपेक्षा या दोन्ही ओपनर बॅटरकडून ठेवली गेली होती त्याप्रमाणे सुरुवात इथे राहिलेली आहे. कारण एक्सप्लोजिव्ह स्टार्ट 18 धावा या पहिल्या षटकामध्ये. आता भाया तयार होतो आणि भाया या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं इथे अपेक्षा काय ठेवल्या गेल्या आहेत की इथे एखादी विकेट काढावी लागेल. कारण वाटायला टीमचा बॅटिंग क्रम जर आपण उचलून पाहिला तर एकूण एक धुरंधर या बॅटिंग क्रमामध्ये आहेत आणि जर या बॅटिंग क्रमाला एका कमी टोटलवरती थांबवायचं तर विकेट काढणं आणि मी म्हणेन बल्कमध्ये विकेट काढणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची असेल. फर्स्ट ओव्हरमध्ये 18 आणि सेकंड ओव्हरमध्ये भाया पाटील. चला अतिरिक्त वेळ घेतात भाया, 10 मिनिटं राहिली. ओव्हर द विकेट भायाचा पहिला बॉल, स्विच हिटचा फटका आणि इथे झाले मिसफिल्ड. आज फिल्डिंग हा शब्द फार त्रास देतोय टीम वाघबिलला. हा बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंट रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्विच हिटचा फटका, मिळतील या 4 धावा. बॉल दरम्यान इथे येतोय आणि याच दरम्यान शुभ आगमन होतोय. जस्ट मी केला की विकेट काढणं आवश्यक, पण ज्याप्रमाणे इथे फिल्डिंग होत आहे त्याप्रमाणे थोडं त्रास आता इथे टीम वाघबिलला होत आहे. कारण जस्ट मी उल्लेख केला की फिल्डिंग का महत्त्वाची असते. धावफलक सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती 2 निर्धाव इथे आलेत. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ होता, ड्राईव्हचा फटका. आता मिड ऑफला फिल्डर आहेत, आता देखील मिस फिल्ड. आज असं वाटतं की वाघबिल टीमचा फिल्डरचा एफर्ट द्यायचा मूड नाही आहे फिल्डिंगमध्ये. कारण आतापर्यंत ग्राउंड फिल्डिंग ज्याप्रमाणे राहिलेली आहे, कारण बघा आउटफील्डमध्ये जर तुम्ही वारंवार मिस्टेक्स कराल ना तर त्या फार महागात पडू शकतात आणि सध्या महागात पडतायत देखील. कारण भरपूर सारा एक्स्ट्राज आतापर्यंत मिसफिल्डच्या जोरावरती गेलेला आहेत. पुलचा फटका ऑन साईडला, बॉल हव्यामध्ये आणि फिल्डर आहेत उपस्थित. डीपमध्ये मिड विकेटला ही कॅच कंप्लीट केली जाईल. सफलता इथे मिळेल. पकली बॅटर बाद झालेत प्रयागमाळी.
त्याला जर प्लेमध्ये आणायचं तर हार्डलाईन बॉल टाकणं आवश्यक आणि हार्डलाईन बॉलच टाकला. पुल करण्याचा प्रयत्न झाला, मिस की स्ट्रोक आणि डीपमध्ये मिड विकेटला ही कॅच कंप्लीट झाली. पहिली सफलता इथे मिळाली. 22 धाब्यांवरती लागणारा 23 धाब्यांवरती लागणारा पहिला धक्का टीम भाटारलेला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 पंकज माली दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. कमबॅक अतिशय चांगला लागला, कारण एक गोष्ट नेहमीच राहिली की क्रिकेटच्या खेळामध्ये एक खराब षटक कधी सामन्याचा निकाल जाहीर नाही करत. जो उर्वरित खेळ आहे त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे कमबॅक करू शकतो असा विचार करणं आज फिल्डिंग साईड महत्त्वाचं होतं. स्विच हिट खेळायचा होता पंकजला. पॉईंटला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिळेल फक्त एक सिंगल धाव फलक. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 24. 24 धाव फलकावरती आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 24 वरती धक्के आतापर्यंत जे लागलेले आहेत. प्रयाग माळी इथे बाद झालेत आणि बाजूने अगोदर प्रयागने 9 धावा बनवला. व्यासपीठावरती मयूरदादा पाटील उपस्थित आहेत, भिवंडी इमर्जिंगचे ते अध्यक्ष देखील आहेत. आणि पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये जोही क्रिकेटचा वारसा खऱ्या अर्थाने सन्मान्य विलासराव पाटील साहेबांनी चालवला. अगदी त्यांच्याच पावलांवरती पाऊल टाकून आज मयूरदादा देखील कार्यरत आहेत. आणि पाहिलं गेलं तर नेहमीच मी सांगेल की पाटील घराण्याचा फार मोठा वाटा या भिवंडी टेनिस क्रिकेटला राहिला, कारण मेयर कप हा फार मोठा प्लॅटफॉर्म विलासराव पाटील साहेबांनी भिवंडी क्रिकेटला दिला. आणि त्यानंतर भिवंडीचं क्रिकेट डे बाय डे आपल्याला प्रगत होताना दिसलं. आणि आजच्या डेटला समस्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर सर्वात जास्त कोणत्या तालुक्याची चर्चा होत असेल ना तर तो भिवंडी तालुका आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि याच क्रिकेटने भरपूर तारे सितारे देखील टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. कारण जर पाहिलं तर गेलं तर प्रत्येकी गोष्टीची सुरुवात ही शून्यापासूनच होते, पण शून्यापासून विश्व कसं घडवायचं ते आपल्या हातामध्ये असतं. आणि सामना देखील तितकाच चांगला रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण 2 ओव्हरच्या अखेरीस बघा, फर्स्ट ओव्हर भाटाली टीम पुढे होती, बट सेकंड ओव्हरमध्ये भाया पाटीलचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. टीम वाघबीळ भाया 4 मिनटं आहेत आता, या गोष्टीकडे लक्ष असू दे. आज फायनल डे आहे, सो कोणत्याही टीमला आम्ही ना इथे सूट देणार नाही. जी वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खेळ करायचाच आहे. 4 मिनटं आहेत, घाई करा. थर्ड ओव्हर बॉलर महेश दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. थर्ड ओव्हरमध्ये महेश येतो, बट सेकंड ओव्हरमध्ये बाहेरने कमबॅक करून दिला. थर्ड ओव्हर पहिला बॉल, पहिलाच बॉल पंकज शफळ खेळायचं होतं. अपील आउट शाउट रोमित अपील करतात, अंपायर सहमत नाही आहेत. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या ओव्हरची झाली. दरम्यान जर आपण पाहिलं तर जी सुरुवात फर्स्ट ओव्हरमध्ये प्रेम आणि प्रयागने मिळवून दिली, बट त्यानंतर त्याच्यावरती सातत्य पाहायला मिळालं नाही आहे. मागील षटक जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल आलं भाया पाटीलचं, ज्याच्यामध्ये फक्त 6 धावा कन्सीड केला भायाने आणि 1 विकेट देखील त्याला त्या ओव्हरमध्ये मिळाली. आणि आता मी म्हणेन की ॲक्सिलरेशन पुन्हा एकदा करावं लागणार आहे, मोठे फटके खेळावे लागणार आहेत. मोठ्या फटक्याचा उल्लेख केला. डीपमध्ये आता काऊ फेसमध्ये भाया स्वतः पोचतो, बॉल फील्ड करतो आणि तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने इथे कंप्लीट केला दोन्ही बॅटर्सने. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे दोन्ही बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण बघा, सुरुवात महत्त्वाची होती, सुरुवात चांगली झाली, प्लॅटफॉर्म सेट केलं प्रयाग आणि प्रेमने, बट त्यानंतर ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, क्रिकेटच्या खेळामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य या शब्दाला फार मोठं महत्त्व राहिलं. कारण बघा, सुरुवात जितकी चांगली तुम्ही करता तितकंच चांगलं फिनिश करणं देखील आवश्यक आहे. बट रिकव्हरी चांगली केली भायाने. आता हा ऑन साईडला स्ट्रोक पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक बॅटर पंकज माळीचा बॅटमधनं हा षटकार. थँक्यू डीज. षटकार दरम्यान इथे येतो 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता ठीक जाऊन पोहोचला. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली. सेकंड ओव्हरमध्ये भायाचा कमबॅक, बट आता थर्ड ओव्हरमध्ये असं वाटतं की पुन्हा एकदा भाटाली टीमचा कमबॅक होईल. आणि इथे एज लागली आणि विकेट किपरने कॅच देखील पकडली. मोठा फटका जरूर आला, बट त्यानंतर इथे कमबॅक बॉलर
महेशचं इथे झालं धक्का. आता इथे लागला दुसरा एक शुभ सन्मान देखील आपण करूया. आपल्यामध्ये आज उपस्थित स्पेशली कोपरी ठाण्यावरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता, शुभेच्छा देण्याकरिता वरुणनगर गावचे भाऊजी सन्माननीय राजादादा भोईर साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी दिनेशजी चौगुले दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते राजा भाऊ भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांचे बहुमूल्य उपस्थित चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. दिनेशजी चौगुले दादांच्या शुभ हस्ते केला जातो. न्यू मॅन इन जितू माळी क्रमांक 4 वरती जितू आला क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. नेक्स्ट बॉल जितू स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूवाला प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक षटकार. सदस्य आणि तसेच विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं मुळाचं सहकार्य देखील आम्हाला स्पर्धेमागे लाभलेलं आहे असे राकेशदादा पाटील यांचं अगदी थोडाच वेळात शुभ आगमन होणार आहे. शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित सॉफ्टवेअर इंजिनियर चैतन्य पाटील दादांचा शुभ सन्मान आपण करूया. मी दिनेश दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते चैतन्य दादा पाटील जे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करावा. थँक्यू डीज. मोठा फटका आला आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू येतो आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 38 धावा धावफलकावरती आणि खेळ बाकी आहे येत्या एका षटकाचा. चला टीम वाकबीळ प्लीज कोणत्याही प्रकारे कॉन्फरन्स मीटिंग टीम मीटिंग इथे घ्यायची नाही. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि यानंतर जो होणारा सामना या मॅच मध्ये जो जिंकेल तो खेळेल अगेन्स्ट टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार. सो राहणार टीम आपण त्वरित आता रिपोर्टिंग करा कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये टीम राहणार अगेन्स्ट खेळेल. स्कोर कार्ड 38 धावा धावफलकावरती. येत्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता अंतिम षटकामध्ये विश्वास इथे दाखवला गेला. बॉलर तयार होतो. रोमित डाकी दरम्यान तयार होतात अंतिम षटका आणि तसेच याचप्रमाण शुभ आगमन होतं भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि त्याचप्रमाणे विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आम्हाला लाभलं असे राकेशदादा पाटील साहेबांचं शुभ आगमन दरम्यान इथे झालेलं आहे. मी संपूर्ण बाबा ग्रुपच्या वतीनं आपलं स्वर्गीय प्रशांत दादा योग्य वेळेवरती षटक झालेले जितू. दॅट्स माय जर अतिरिक्त वेळ लागली असती तर मी समोरून सांगितलं असतं की एक फिल्डर आतमध्ये घ्या. रोमित डाकी दरम्यान तयार होतो या अंतिम षटकासाठी. धावफलक 38. रोमित आला लास्ट ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पगलास बॉल लॉफ्टेड फटका ऑन साइडला काऊ फेस मध्ये फिल्डर धावतात. फिल्डिंग चांगली लागली. थ्रो जोपर्यंत येईल आता असं वाटतंय रनआउटची शक्यता. येस रनआउटची शक्यता आणि बॅटर जितू माळी झालेत रनआउट आणि धक्का हा लागला 3रा.
खेळाडूकडून नेहमीच भरपूर सारा लावल्या जातात. पण या मॅचमध्ये देखील जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर खेळ किती बाकी आहे येत्या 5 चेंडूंचा. रोमित डाकी स्वतः बॉलिंग मार्कवरती आले. रोमित एक चांगला बॅटर देखील आहे. बडी अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल. आता इथे हॅमट केलंय बॉल हवेमध्ये आणि बॉल दरम्यान थेट गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. एक दानशूर व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटवरती ज्यांचा अपार प्रेम राहिलं आणि नेहमीच भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त जाहीर स्पर्धा असतात ज्यामध्ये नेहमीच ज्यांचं मोलाचं योगदान आपल्याला लाभत असतं असे राकेशदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहत आहोत व्यासपीठावरती. पण इन बिटवीन इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॅटर आता बाद झालेत प्रेम पाटील आणि धक्का आता हा लागला चौथा आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला 44 ऑन द बोर्ड. 44 ऑन द बोर्ड आणि कमिंग सून पाहायला विसरू नका BGCA चॅम्पियन्स ट्रॉफी स्पेशल व्हेन्यू महाबलेश्वर. फक्त सर्व टीम्स येण्या जाण्याचा खर्च तुमचा, राहण्याचा खर्च आणि खाण्याचा खर्च आमच्या असोसिएशनचा. बघा महाबलेश्वर सांगितल्यानंतर सर्व टीम्समध्ये जोश आलेला आहे आणि ही स्पर्धा तुम्हाला मला असं वाटतं की मार्च एंडिंग अथवा एप्रिल स्टार्टिंगमध्ये पाहायला मिळेल. न्यूमॅन इन पियुष माळी दरम्यान आता बॅटिंग करण्याकरिता येतात. पियुष माळी दरम्यान बॅटिंग करण्याकरिता आता येतात क्रमांक 6 वरती. आणि खऱ्या अर्थाने या टीमचा पुरस्कार राजेश दादा माळी यांचे सुपुत्र ते आहेत आणि स्वतः एक चांगले बॉलर आहेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी पियुष आलेत. मला असं वाटतं की या सीझनमध्ये प्रथमतः त्याला बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. पियुष माळी फुल टॉस इथे टाकला गेला ऑन ड्राईव्हचा फटका आणि जे करायचं होतं की एक्झॅक्टली स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. भावेशकडे स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि ते कार्य इथे आता पियुषने केलं. मिळेल एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मधीने स्कोर कार्ड आता 46 आणि चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. येणारे दोन चेंडूंचा खेळ आणखीन इथे बाकी आहे. आता वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने इथे मोठे फटके खेळायचे आहेत आणि आता बाहूंचा बल इथे दाखवावा लागेल भावेश माळीला. मग गेले 2 सीझन मी म्हणेन की थोडे शांत गेलेत भावेशसाठी कारण ज्याप्रमाणे हा खेळाडू आहे एक वेल टॅलेंटेड बॅटर आहे. मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता या बॅटरमध्ये आहे. क्षमतेचा उल्लेख केला बट इथे दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. या अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड आता 47 धावा धावफलकावरती. चेंडू अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येथे 2 शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ आणखी शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. आता देखील स्विंग अँड मिस. आता देखील दिशा खराब आणि आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. मग रोमित डाकीची जर ॲक्शन आपण पाहिली तर बॉल ते फिरवतात आणि मातीची विकेट पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि त्या अनुषंगाने मी म्हणेन की लेंथ प्रॉपर आहे बट लाईन थोडी चेंज करावी लागणार आहे कारण गेले 2 चेंडू वाईड आलेत. ज्या गोष्टीचा जस्ट मी उल्लेख केला की लेंथ प्रॉपर आहे बट लाईनकडे आता लक्ष द्यावं लागेल. रोमित थांबला. रणबीर रिदममध्ये थोडा अडथळा इथे आला कारण बघा भिवंडी परिसरामध्ये मी म्हणेन की क्वचितच अशा स्पर्धा आहेत जिथे मातीची सरफेस मातीची विकेट आपल्याला पाहायला मिळते बट या स्पर्धेमध्ये त्या आहे एक चांगलं सुसज्ज असं क्रीडांगण आणि तासावरती ही भव्य दिव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. आता स्विच हिट खेळायचं होतं बट बॉल मागे चाललाय. शॉर्ट साईडला बॉल फील्ड होईल येतोय दरम्यान इथे हा बॉल डॉट. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. साईड अँगल हा समालोचन कक्ष कारण निर्णय थोडा लेट आला त्या अनुषंगाने आम्ही देखील विचारात पडलो की येस वाईट बॉल आहे.
आता देखील पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळून घेतो. आणखीन एक वाईड बॉल. गेले 4 चेंडू वाईड 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 हीच गोष्ट पाहायला मिळाली. 4 वाईड टाकलेत रोमित डाकीने आणि त्या आधीचे 4 चेंडू फक्त 8 दिल्या होत्या आणि विकेट देखील त्या 1 विकेट काढली होती आणि 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. बघा ज्या रन्स खऱ्या अर्थाने भावेश माळीचा बॅटमधनं हव्या होत्या त्या रन्स आता रोमित डाकी गिफ्ट करतो इथे टीम भाटालेला. धावपळक 50. स्विंग अँड मिस आणि यावेळेस आता लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय. 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामधला. अखेरीस 4 वाईड नंतर हा लीगल बॉल. शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रामधला. 50 धावा धावपळकावरती. आणखी किती बनतील? शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फुल लेंथ बट मिस टायमिंग. आता मिड ऑफ रिजन वरती फील्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत इथे आता पाहावं लागेल घडलं काय. बॅटर सेफली पोहोचलेत म्हणजे 2 धावा मिळतील आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 52 आणि 53चा एक चॅलेंजिंग टोटल, एक चांगला टोटल इथे सेट केला ब्राह्मणदेव क्रिकेट टीम भाटालेने अगेन्स्ट टीम भव्य 11 वाघबीळ. आता 53 बनतील की नाही, काय घडेल सेकंड इनिंगमध्ये ते ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया. आवाज कर्जतचा मनीषजी मुंडे यांच्या सुमधुर वाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. आपण शुभ सन्मान करूया. आज आपल्यामध्ये लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांचे सुपुत्र मयूरदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी दिनेश दादा चौगुले दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मयूरदादा पाटील दादांचा शुभ सन्मान आपण करावा. कारण मी नुकताच उल्लेख केला की खऱ्या अर्थाने भिवंडी क्रिकेटला एक वेगळी चालणारी पुढे नेण्यामागे फार मोठा हात लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांचा राहिला आणि दिनेशजी चौगुले साहेबांचे ते गुरुवर्य देखील आहेत आणि दादांच्याच शुभ हस्ते मयूरदादा पाटील यांचा सन्मान दरम्यान ते केला जातो. आपण ऐकूया. त्यानंतर आणखीन एक शुभ सन्मान करणार आहोत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक राकेश दादा पाटील दादांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. मी दिनेश दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते राकेश दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. सन्मान केला जातो. हॅलो सर्वांचं करूयात पुन्हा एकदा स्वागत. प्रगती पथावरती धाव येऊन पोहोचला तब्बल 52 विजयासाठी 53 धावसंख्येची गरज असणारे भाव्य 11 वाघबीळ टीमला जे अगेन्स्ट खेळते ब्राह्मण भाटाव टीमच्या विरोधात. चला संघर्षाला खरं तर ही सुरुवात आहे. क्रिकेट म्हटलं तर संघर्ष, क्रिकेट म्हटलं तर प्रामाणिकपणा आणि नक्कीच विशालनं सांगितलं की भिवंडी म्हटलं तर आदर्श खेळाडूंचं भरणं असलेलं हे भिवंडी आणि या तालुक्याचं नाव का जास्त घेतलं जातं याचं उदाहरण म्हटलं तर क्रिकेट म्हटलं तर प्रामाणिकपणा आणि क्रिकेट प्रामाणिकपणा म्हटलं तर भिवंडी आलं आणि भिवंडी म्हटलं तर प्रामाणिकपणाचा कळस. हे क्रिकेट आपलं समीकरण पाहायला मिळतंय. चला मॅचला होईल सुरुवात. 53 धावसंख्या करायच्यात. 2 बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थानं जाताना.
आता मैदानावरती खेळ खूप चांगला होणार आहे. यात मात्र शंका नाही आहे. 53 धावसंख्या आहेत. 60 धावसंख्या देखील 3 षटकामध्ये पूर्ण झाल्यात. संघर्ष म्हटला तर चांगलाच करावा लागणार आहे असं म्हटलं जातं, कारण की सुरेश भटांनी लिहिलेलीच कविता आहे, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही, झोपडी जाळण्यास केले तर कित्येक काव्य, झोपडी जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यात उसंत नाही, येतील वादळ खेटेल तुफान तरी वाट वाचेल, अडथळ्यांना भिडून अडखळपणे पावलांना पसंत नाही. याच संघर्षाला आता लढाई द्यायची आहे. संघर्षाला पुकारायचं, या ठिकाणी आमंत्रण द्यायचं आणि मग करायचं संघर्ष, आणि याच्यातूनच निर्माण होईल चांगला बॅटल मैदानावरती. एकीकडे ब्राह्मणदेव भाटाळ आणि त्यांच्या विरोधात भव्य 11 वाघविल यामधलं क्रिकेटचं रणयुद्ध ढुशूम ढुशूम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. का जिथे करायचं 24 बॉलमध्ये तब्बल 53 धावसंख्या. मॅचला होईल सुरुवात. 2 बॅट्समन मैदानावरती, 9 क्षेत्ररक्षक पॉवरप्लेच्या आतमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पहिलं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाज गावठण एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पंकज माळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता बॅटिंग ट्रॅकवरती 2 दष्टपुष्ट बाथरूम मैदानावरती जाताना पाहायला मिळतात. आता एकीकडे बॅक मिळतं, एकीकडे आपण पाहत भाटाळ टीम रोमित आणि भाया ही जोडी मैदानावर दिसतोय. पहा, भाया गेलं म्हटलं तर भायाला नावाला साजेल अशी कामगिरी मैदानावरती करावीच लागणार. भाया म्हटलं तर वर्चस्व हे मैदानावरती सिद्ध करावंच लागणार. डावी असते निवडले खरं तर पंचांच्या डाव्या असतेने मनसुबा केलाय गोलंदाजी करण्याचा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पंकज माळी. पहिलाच बॉल पुल केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गॅदर करेल बॉलला, तितपत धाव संख्या झाली. एक झेल होती ती सोडली. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने इरादे स्पष्ट केले गेले असे, पण पहिल्याच बॉलवरती मिळालेलं जीवदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानावरती कितपत धावसंख्या उभा करतो आता बॅटिंग करणारी टीम बदल. सुमितला मिळालेलं हे योगदान आपण 1 धावसंख्येचं पाहायला मिळतं. 1 धावसंख्येत धावपळकात केला जाईल बदल. भाया पाहायला मिळतोय, लेफ्ट हँडेड बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतोय. डावा हाताचा आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानावरती तितकीच धावपळ दमछाक असते खरं तर क्षेत्ररक्षकांचे देखील, कारण की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं मैदानावरती अवचट जातं. भाया पहिल्याच बॉलवरती अगदी समोरून खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल येतो. वाईट बॉलच्या सहाय्याने धावपळ अगदी आपण बॉल या ठिकाणी 1 आकड्याने पुढे जाईल. धावसंख्येत मात्र जो भर पडेल, जाऊन पोहोचेल तब्बल 2 आकड्यावरती. 2 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती इथं पाहायला मिळतात. 53चा पाठला करायचा या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. मागील मॅचमध्ये भाटाळ टीमनं खूप चांगला प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिवर्स अटेम्प्टचा प्रयत्न, जो चलिए तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो अपनी गर्दन करने में देर नहीं लग जाती. डॉट बॉल येतोय. खरं तर ज्यावेळेस डिफेन्सला सुरुवात होते बॉलिंग करणारी टीम तर एकच असतं मनसुबा, एकच, जितके डॉट बॉल फेकण्याचा प्रयत्न करता येतील तितके डॉट बॉल फेकावेत. मग बॅटिंग करणारी टीम देखील काही कमी नाही आहे. त्यांचं देखील षडयंत्र असतं की पहिल्या बॉलपासून आक्रमण करायचं आणि आक्रमणावरती सामना आपण विजय निश्चित करायचा आणि या स्पर्धेमध्ये आपला झेंडा रोवायचा. हे खरं तर मनसुबा आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावसंख्या, 53चा पाठलाग, 51 बाकी. ह्या बॉलवरती देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण काही संपर्क नाही. बराच यष्टांचा बाहेर बॉल व्हाईट लाईनवरती. अतिरिक्त धावसंख्येने 3 आकड्यांवरती जाऊन पोहोचते. बॅटिंग करणारी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भावे 11 वाघविल या 2 टीम दरम्यानची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या फेरीमध्ये खरं तर क्वालिफाय झालं. खरं तर यशवंत स्मृती राणाल टीमनं खूप चांगलं बॅटल राहिलंय. हलक्या हातानं बॉलला फ्लिक केलं. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल आहे या जज केलं. बॅक टू द डग आउट.
किंमत का आलीच नसती आणि राजा शिवाजी जर जन्मला नसता तर या हिंदू धर्माची किंमत आपल्याला कळालीच नसती. म्हणूनच या राजाला आपण हिंदू धर्म त्याची देवता का मानले जाते, कारण की 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरं आहेत. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरं असताना माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना 33 कोटी देवांच्या मनामध्ये राज्य करणारा माझा राजा राजशिव छत्रपती, कारण की 50 वर्षाची कारकिर्दी आणि या कारकिर्दीमध्ये 350 पेक्षा जास्त किल्ले या स्वराज्याला मिळवून देणारा या जगताच्या पाठीवरचा एक विश्ववंदनीय राजा म्हटलं तर राजा शिवछत्रपती. नुकत्याच माहितीनुसार खरं तर खूप आनंदाची गोष्ट, छत्रपती शिवरायांचे स्मारक आपण बरेचसे पाहिले पण आमचे खरं तर टेलिकास्ट टीमचे मॅनेजर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की पहिलं छत्रपतींचं मंदिर या भिवंडी विभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हटलं तर काय ती पावनभूमी भिवंडी होणार का जिथे माझ्या राजाचं मंदिर होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की राजाचं मंदिर म्हटलं की आपली देवता म्हटलं तर कुलदैवत म्हणायला हरकत नाही राजाला, कारण की असं म्हटलं जातं की काशी की कलान होती ना तो मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कलान होती ना तो मथुरा में मस्जिद वस्ती, ना राजा एक शिवाजी होता तो सुन्नत सबकी बनती, ना राजा एक शिवाजी होता तो सुन्नत सबकी बनती. असा राजा शिव छत्रपती. जर राजा जन्माला आला नसता तर हिंदू धर्म समजला नसता आणि हिंदू धर्म समजलाच नसता तर क्रिकेट खेळताना देखील परवानगी मागावी लागली असती. मग तेव्हा तुमच्या आमच्या असोसिएशन काय कामाला नसते आले, तेव्हा एकच हुजूर मॅच खेळणे काय इजाजत है क्या. हॅट्रिक बॉल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंकज माळी ही विकेट घेतली तर हॅट्रिक होऊ शकते. या बॉलवरती केले आक्रमण, बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 विकेट जरूर गेल्यात मैदानावरतून. परिस्थिती ओळखली, परिस्थितीला गेलाय सामोर आणि बॉलला फेकला अगदी समोरच्या दिशेने. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. थँक्यू. षटकार येतो आणि धावसंख्या येऊन पोहोचली होती तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या धावपळ करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपल्याला या ठिकाणी प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळत आहे. 53 पाठला करायचं आहे. 9 धावा प्रगती पथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. भाय आणि त्याचबरोबर साहिल दोन्ही खेळाडू बाद झाले. मंथन पहिल्या बॉलवरती लॉंग द कार्पेट हेलिकॉप्टर सारखा बॉलला देखील फ्लिक केले. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 न केला जाईल बदल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 11 वरती. यस डीजे. बळूतींना घेऊन खरं तर या स्वराज्याची निर्मिती केली. कोण विसरेल शिवा काशीदला की छत्रपती शिवरायांचं उभे रूप घेऊन खरं तर सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये जाऊन मरणाला मिठी मारली. कोण विसरेल तो कोंढाणा किल्ला, आधी लगेन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण विसरेल त्या घोरपडीला, त्या शेलार मामाला. अगदी 60 वर्षाचा इन व म्हातारपणातील एक मोठा सरदार, अगदी त्या उदयभानाचा मढ पाडलं. कोण विसरेल तानाजी मालुसरेंना, कोण विसरेल त्या बाजीप्रभू देशपांडेंना, कोण विसरेल त्या मायनक भंडारींना. कारण की याच 18 पगड 12 बळूत त्यांनी निर्माण केलेले हे स्वराज्य हे स्वराज्य व्हावं हीच माझ्या श्रींची इच्छा. आणि ही खरं तर भिवंडी भूमी पवित्र या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याच भूमीत रंगलेला हा क्रिकेटचा
महायुद्ध क्रिकेटचा कुंभमेळा, ही क्रिकेटची पंढरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वडूनवघर या नगरीमध्ये. चला वेळ खर्च करू नका, कारण की या षटकासाठी घेतलीत आपण 6 मिनिटं घेतलीत आपण. द्वितीय षटक, नीरज गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपल्याला वाघविल पियुष गोलंदाज आहे. होते चूक होते. चला, एक बार गलती हो इंसान, दूसरी बार गलती हो सैतान, जो बार बार गलती करे हो पाकिस्तान. पियुष बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. फटका खूप चांगला सजवला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, जज करेल बॉलला. एक धावसंख्या येते, धावसंख्या देखील आकड्यानं केला जाईल. बदल 12 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वांच्या जावडीची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या पर्वामध्ये पदार्पण करते खरं तर ही स्पर्धा, पण असं वाटतंय की या स्पर्धेला अगदी जणू काय 7 वर्ष उलटून गेलेत की काय, इतकी चांगली देखणी स्पर्धा या ठिकाणी घडवण्यात येते. 12 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जायचं आहे 53 पर्यंत, त्याच्यातील 12 धावसंख्या अद्याप दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या बॉलवरती देखील फ्लाईट उडवण्याचा प्रयत्न बॅट्समनचा जरूर राहिला. मनसुबा देखील तोच होता. एक कंप्लीट केली जाते, एकेरीला जाते, या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. एकेरी धावसंख्येला प्राधान्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 13 आकड्यावरती. 13 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बराचसा अनुभव खरं तर या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामधील, आणि त्याचबरोबर एक चांगलं भाषेवरती प्रभुत्व आणि त्याचबरोबर इत्यंभूत माहिती खरं तर या विभागातील प्रत्येक खेळाडू आणि मान्यवरांची माहिती असलेले त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूयात. बाकी कीपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे खेळच असा आहे खरं तर. 11 खेळाडू आणि त्यांच्या विरोधात 2 खेळाडू बॅटिंग करतात मैदानावरती. त्यांना रोखण्यासाठी 11 खेळाडू, एक गोलंदाज, यष्टिरक्षक आणि 9 क्षेत्ररक्षक त्यांच्यावरती युद्ध करून या युद्ध पातळीवरती त्यांना या ठिकाणी ढुशूम ढुशूम करायचं आहे. हा बॉल थांबत नाही. आकाशाला गवसणी घातली, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर दस्तकवर मस्तक देत षटकार. यस, थँक्यू डीजे. षटकाराच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र बदलली जाईल. 10 पर्यंत पोहोचल्यात त्या प्रगतीपथावरती. तब्बल 19 आकड्यात 19 धावसंख्या धावपळकावरती येऊन पोहोचले. 19 आकड्याला कोण विसरेल खऱ्या अर्थानं. आजचा दिवसाचा जर विचार केला ना, 9 तारीख, अवघे 10 दिवस राहिलेत. बाप जयंती येते खरं तर. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680, अवघे 50 वर्ष. आणि या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं हे स्वराज्य निर्माण, अगदी संघर्षाला घाबरायचं नाही. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याचा तह होता, नंतर पुरंदरसह फक्त 2च किल्ले छत्रपती शिवरायांनी स्वतःकडे ठेवले. त्यानंतर अवघ्या या बॉलवरती देखील आक्रमण केलं जात आहे. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. यस, थँक्यू डीजे. या षटकाराच्या संख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 12.0 सरासरीनं तब्बल जाऊन पोहोचेल ती 25 आकड्यावरती. 12.50 सरासरीने 25 आकड्यावरती अजूनही विजयासाठी 12 बॉलमध्ये करायचे आहेत. 14.0 सरासरीने 28 आकड्यावरती 28 धावा कराव्या लागतील. 14.0 सरासरी प्रत्येकी षटकामध्ये 14 धावसंख्या खरं तर जमवायचं बॅटिंग करणाऱ्या टीमला जे अगेन्स्ट खेळते खऱ्या अर्थानं ब्राह्मणदेव भाटोळे टीमच्या विरोधामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगला बाटव लागताना आपल्याला पाहायला मिळतंय. या ट्रॉफांवरती या अगदी नाव कोण कोरणार ही चर्चा अगदी सगळीकडे असणार आहे, कारण की प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला, कर्णधाराला, संघ मालकाला अगदी प्रेमात पाडतील, अगदी भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
खूप देखणं आयोजन, चांगलं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येक मान्यवरांचे फ्लेक्स देखील लावण्यात येते, रेलिंग देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, या ठिकाणी हा स्टँड वापरण्यात येतोय. खरं तर शिक्षण महर्षी महादेव बाबूरावजी चौगुले यांचं खरं तर स्टँड देखील आपल्याला या ठिकाणी कॉमेंटर बॉक्सच्या अगदी उजव्या साईडला आपल्याला प्रेक्षकांसाठी स्टँड उभारण्यात आलेला आहे. ही खूप मोठी संकल्पना खरं तर आमच्या आयोजन कमिटी टीमची पाहायला मिळते. या बॉलवरती देखील उडवण्याचा प्रयत्न केला आहे, जज करण्याचा प्रयत्न होईल का नाही होणार. बाकी आपला देखील खेळाडू आलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन देखील तितक्याच ताकदीचं राहिलं. फैकीला प्रोटेक्शन नव्हतं खऱ्या अर्थानं. 2 धावा अगदी सहजरित्या कुठून काढल्यात. 27 वरती जाऊन पोहोचलं. 27 धावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. नीरजची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये जाऊन पोहोचले. खरं तर मंथन आणि त्याच्या समवेत रोमित मंथन पाटील आणि त्याच्या समवेत रोमित ही जोडी मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतो. 2 धावा प्रगतीपथावरती आता जोडल्या जातील. 27 वरती जाऊन पोहोचलाय. 53चा पाठलाग करायचा आहे. फंबल होते दडपण आता वाढलं की काय, जणू काही खेळाडू आता थोडा दबावामध्ये येतोय की काय, कारण की आता निर्णायक षटक आहे. इथून जर धावा रोखल्या तर पुढे संघर्ष होईल आणि याच ठिकाणी जर धावा आल्या तर मनोबल खच्ची होईल मैदानावरती. आईगावी देवी वडू नवघर टीम देखील क्वालिफाय झाले. पॅनल्टी त्यांना देखील दिली या स्पर्धेमध्ये. घरचा संघ देखील असेल तरी चुकीला माफी नाही. यस, चुकलाय फाटका. सिलेक्शन थोडं खराब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मनगटात ताकद कमी पडली आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलाय खेळाडू बाद. प्रतापगडाला चला, बाजी प्रभू खिंड धरून ठेवतोय. राजे चला तुम्ही गड चालते उतारा, मी त्या सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये जातोय. राजे चला तुम्ही पुढे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. कारण की राजा हा म्हटला की राजा हा बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा होता. म्हणून म्हटलं जातं ना, राजांना ज्यावेळेस राजे छत्रपती नृत्य बघायला गेले तेव्हा मासाहेब जिजाऊंना समजलं की राजे एक बायांचं नृत्य बघायला गेलेत. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं तुम्ही या स्वराज्याचे छत्रपती आहात. या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता त्यावेळेस तुम्ही पहिला सोन्याचा नांगर फिरवला. म्हणून राजे तुम्ही या बाया नाचवणारे नाहीत, ते या स्वराज्याचं बाया वाचवणारे राजे घडलं पाहिजेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थोडा गरमाट देखील होणं खूप गरजेचं आहे, कारण की दुपारचं सत्र म्हटलं तर तो जेवून आलाय आणि कदाचित डुलकी लागते की काय हा प्रश्नचिन्ह आता सगळ्यांच्या मनामध्ये पडला. लॉंग द कार्पेट चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. रेफर केले खरं तर धावबादसाठी. थर्ड अंपर या ठिकाणी मागणी केली खऱ्या अर्थाने. क्रिटिकल डिसिजन असेल देखील ते देखील पंच देखील आता थोडे विचारात पडलेत की एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडल्यात की काय, की कावळा बसायला आणि फांदी मोडायला तीच वेळ झाली की काय, अशी परिस्थिती देखील मैदानावरती केली जाते. आणि बऱ्याच मॅचमध्ये आम्ही पाहिलं की नंतर मॅच झाली ना की मग स्क्रीन रेकॉर्डिंग येते आणि पंचांकडे जातात की बा नॉट आउट. चला, सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पंचांकडून, थर्ड अंपायरकडून. दिनेशजी, कदाचित जर आमच्याकडे जर वेळ असता ना, वेळ आज छत्रपती शिवराय मैदानावरती दाखवलेच असते आम्ही. त्या वेळ लागतो. महाराज सांगायचं म्हटलं तर वेळ, आयुष्य देखील कमी पडेल इतका महाराजांचा इतिहास आहे. एक व्यक्तीचा जरी इतिहास सांगायचा झाला ना महाराजांच्या एका दुसऱ्या मावळ्याचा,
तरी 2 दिवस कमी पडतील. चार दिवस स्पर्धा म्हटलं, आमचा यायचाच प्रवास 4 तासाचा आहे. 8 तास आम्हाला जाण्या येण्यामध्येच जातील. पण तरी पण क्रिकेट कम्प्लिटली सोडलं, कम्प्लीट पूर्णपणे क्रिकेट सोडून दिलं, समालोचन कम्प्लीट सोडून दिलं. कारण की एक विनंती, एक आग्रह, एक खरं तर मान असतो. आणि या खरं तर दिनेशजी तुमच्या मानाला आम्ही मानाचा सन्मान ठेवून खरं तर आम्ही या ठिकाणी आलोत. आणि तुम्ही देखील बोलवलं या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतक्या छोट्या कलाकाराला संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे अगदी शेवटपर्यंत ऋणी राहू. 28 धावा प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. 28 धावा. यानंतर आपण पाहाल की थर्ड राऊंडची मॅच, यामधून जो संघ जिंकेल तो खेळ खरं तर यशवंत स्मृती टीमच्या व्हाईट बॉल. एक धावसंख्या अतिरिक्त या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 29 आकड्यावरती. वाईट दिला, व्हाईट बॉल. वाईट बॉल, अंपायर कॉल वाईट. ट्वेल्थ मन आहे. यासाठीच आपण 12th मन प्लेअर एक विनंती करतो की आपला 12th मन या ठिकाणी आहे. 12th मन देखील 12th मन समोर चेक केला, असं देखील नाही की आपली टेक्निशियन रूम बाजूला आहे. व्हाईट बॉल पा कर, नाही त्याला डर कशाला, या चेक करा. व्हाईट बॉल आणि धावसंख्या अगदी आपण पाहाल 29 आकड्यावरती 29 धावसंख्या. हा देखील बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळाला. धावसंख्येत पुन्हा एकदा अतिरिक्त भर पडेल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 23 धावसंख्येची गरज असणार आहे. नीरजची 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके मॅचमध्ये संपूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या बॉल वरती फटका जरूर आहे, फसलाय देखील. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सहजरित्या ऑस्ट्रेलियन झेल पकडली आहे. यस, थँक्यू. छत्रपती शिवराय माझे आराध्य दैवत माझे, असं म्हटलं जातं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. असं म्हटलं जातं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण आम्ही म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. कारण की तुमच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी राजे तुम्ही या बाळा वाचवणारे होते, त्या ठिकाणी आता आमच्या आया बहिणींची लखतर, आया बहिणींची इज्जत मात्र अहोरात्र लुटली जाते. म्हणून म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. पण आमचे शिवभक्त म्हणतात की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण आम्ही म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. कारण की राजे ज्या गाडीवरती राजशिव छत्रपती बघतोस काय मुजरा कर, तीच गाडी कधी कधी बारच्या बाहेर दिसली किंवा मुलीला छेडताना दिसली ना की असं वाटतं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. अरे बघतोस काय रागानं असं देखील शेर शायरा लिहिल्या जातात, पण तीच गाडी कधी कधी आपण पाहतो की मुलींची छेड काढताना पाहायला मिळते. म्हणून म्हणतो की राजा तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. आमचे शिवराय म्हणतात की राजा आम्हाला हवाय नोटीवर, पण आम्ही म्हणतो राजा नको आमचा नोटीवर, कारण की तो विकला जाईल बारच्या बोटीवर आणि मुलींच्या अंगावरती. म्हणून म्हणतोय की राजा तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. ज्यावेळेस रांजाच्या पाटलीनं बाईची छेड काढली होती त्याला तुम्ही भर चौकामध्ये चौरंग बनवला होता, पण त्याच ठिकाणी आमच्या या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जो महाराष्ट्र घडवला, त्याच महाराष्ट्रामध्ये दिवसा ठेवल्या आमच्या आया बहिणींची इज्जत त्या ठिकाणी लुटली जाते. म्हणून असं म्हणावं असं वाटतं राज की तुम्ही पुन्हा जन्माला येऊच नका. षटक क्रमांक 3
या ठिकाणी आले संपुष्टात. 18 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपला. 18 चेंडूंच्या खेळी समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 30 या आकड्यावरती. 30 धावसंख्या प्रगतीपथावरती आल्या. आता चेंडू शिल्लक असेल तब्बल 6. षटक क्रमांक असेल शेवटचं षटक. चेसेबल डिफेन्सिव्ह क्रिकेटमध्ये आपण आता सेन्सिबल होते का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. करायचे 6 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला 23 धावा करायच्यात. मनीषाने प्रथम ही जोडी मैदानावरती आता खऱ्या अर्थानं काम करताना पाहायला मिळते. पोझिशन नंबर 5 आणि 6 हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती खेळ करतायत का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. आता या ठिकाणी आम्ही एकच पहिला सुरुवातीपासून सांगितलं की आमची कोणत्याही धर्माला टीका नाही किंवा कोणत्याही धर्माबद्दल आम्हाला द्वेष नाही किंवा कोणाला डिवचायचंही नाही आम्हाला. त्यामुळं कोणी वैयक्तिक राग मानून घेऊ नका धर्माविषयी तरी. नाहीतर आमचं असंच आहे, सीधी बात नो बकवास. फटाके फुटणार, डीजे वाजणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. 6 मध्ये करायचं 23. प्रयाग नाव आठवलं ना की आठवणच येते कुंभमेळ्याची. महाकुंभमेळा 144 वर्षानंतर आलेला. व्हाईट बॉल यस डेफिनेटली पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या देखील आकड्यांना बदल केली जाईल. 31 धावसंख्या आता करायचे 6 मध्ये 22 करायचे. 3 मोठे फटके खरं तर अगदी उल्लेखनीय गरजेचे असतील मैदानावरती. दुपारचं सत्र पहा मैदानाच्या 4ही बाजूने सावली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रेक्षक वर्गासाठी आणि स्टँड देखील आहेत. यशरक्षक स्वतः बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ही भूमिका खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असते. डॉट बॉल झालाय 5 मध्ये करायच्यात. आता या ठिकाणून 22 धावसंख्येपर्यंत पोहोचायचे. धावा होत आहेत का याच्याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागले. कारण की एक मॅच जिंकून आपण ब्राह्मणदेव भाटोळे टीम खऱ्या अर्थानं बॅटल करण्यासाठी सज्ज झालं. या बॉलवरती आक्रमण केलं. बॅक टू द बॉलर. बॉल टाकल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल पकडली जाते. खेळाडू क्रमांक 5 मैदानातून बाहेर. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रथम. घरांचं एक छोटंसं काव्य तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. डॉट बॉल. हिरोजी इंदलकर म्हटलं तर खरं तर ज्यांनी रायगड बांधलं. रायगड खरं तर तुम्हाला जिवंतपणे जर स्वर्ग बघायचा असेल ना तर तुम्ही एकदा रायगडावरती जाच. कारण की जिथे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो रायगड. म्हणून त्या रायगडाला खऱ्या अर्थानं जिवंतपणे जर स्वर्ग बघायचा असेल तर तुम्हाला त्या रायगडावरती जावं लागेल. जरूर हे सत्र झाल्यानंतर तुम्हाला आम्ही हिरोजी इंदलकरांचं एक काव्य तुमच्या समोर ऐकवण्याचा प्रयत्न करू आम्ही देखील. प्रयागची गोलंदाजी चालू आहे. अगदी उल्लेखनीय गोलंदाजी करतोय प्रयाग मैदानावरती. लगातारचे एक पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक डॉट बॉल, एक विकेट, डॉट बॉल, त्यानंतर डॉट बॉल. आता मैदानावरती फक्त औपचारिकता बाकी आहे. यात मात्र शंका नसणार आहे. चला विनंती असेल यशवंत स्फूर्ती राणाळ टीम विनंती असेल चला कॅप्टन्स यानंतर आपली मॅच या ठिकाणी 3rd राऊंडचे मॅच खेळवण्यात येणार आहे. आणि आयोजकांना विनंती जे टॉप 4मध्ये जे संघ गेले त्या सगळ्या संघांना आपण एक कॉल करा आणि उपस्थिती नोंदवायला सांगा. त्यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एक चेंडूच्या खेळीमध्ये खरं तर आता औपचारिकता बाकी असणार आहे. 22 करायचे आहेत
येत चला रानाळ टीम आणि ब्राह्मणदेव भाटाळे टीम. चला या आपण या ठिकाणी दोन टीम दरम्यान केलं जाईल टॉस आणि आयोजन कमिटी सामना किती षटकांचा असेल? 4 षटकांचा सामना असेल. आयोजक देखील दिलदार आहेत, 4 षटक आहे.